शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 8 एप्रिल 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। मित्रांनो, आसुदा मार्केटमध्ये हे माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, भरपूर प्रमाणात मालांची आवक आहे, पण तेवढ्या प्रमाणात विक्री होत नसल्यामुळे माल तसे शिल्लक असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। ते बघू शकता, भोपळा, त्याचबरोबर फ्लावर, कोबी, वांगी, मिरच्या, या सर्व फळभाज्या, त्याचबरोबर पालेभाज्यासुद्धा आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये शिल्लक असलेल्या पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात शेतमाल असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी शेतमालाची विक्रीचे व्यवस्थापन तुम्ही करू शकता। एकाच ठिकाणी शेतमाल आणून अशा पद्धतीनं मग तो तेवढ्या प्रमाणात विक्री होत नाही आणि त्यामुळे आपल्याला तोटा सहन करावा लागतो। मित्रांनो, शापू या ठिकाणी बघू शकता, शापू या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर मेथीसुद्धा 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे। कोथिंबीर थोड्याशा रिवर्स असलेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कोथिंबीर ह्या 5 ते 7 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर पालक आहे का? पालक कसा आहे? 7 ते 8 रुपये पेंडी याप्रमाणे पालक आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मुळ्याची सुद्धा आवक बघू शकता। मुळा हा 6 पासून 10 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर कांदा पात हे 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे। तर तांदूळचा भाजी कशी? 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भाज्यांची आवक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचबरोबर मित्रांनो, पुदिना बघू शकता। पुदिना हा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता, 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर पुणेरी गवार बघू शकता। पुणेरी गवार ही 40 पासून 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल हा 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 40 पासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू हे 100 ते 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। 100 ते 120 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर शेवगा बघू शकता। शेवग्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे शेवगा या क्वालिटीमध्ये 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर भेंडी बघू शकता। भेंडीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भेंडी ही 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता, 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर बदला माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मुळ्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मुळा हा 5 ते 7 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावरती हिरव्या मिरचीची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे हिरवी मिरची। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता। फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। तर हलका माल हा 100 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो। 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 70 पासून ते 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। हलका माल 70 रुपयांपर्यंत म्हणजे पासून, तर चांगला माल हा 110 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर पाकळी लसूण हा पाकळी लसूण कसा आहे? 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये पाकळी लसूण बघू शकता, 80 रुपये किलो याप्रमाणे। वर आलं बघू शकता। आलं या ठिकाणी 40 पासून ते 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। 3 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता। या क्वालिटीमध्ये आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे। अशा मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 50 रुपये किलो याप्रमाणे। तर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर आल्याची आवक सुद्धा या ठिकाणी बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर मित्रांनो, खरबुजाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खरबूज हे 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाटा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता 14-15 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बटाट्याची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो या क्वालिटीमध्ये चिकू बघू शकता हा 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगला माल हा 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. चांगल्या मालाला चांगले दर आहेत, हलक्या मालाला पण दर तशाच प्रमाणात भेटतात. 10 रुपये किलोपासून चिकू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर चांगला माल हा 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर मित्रांनो कलिंगडाची आवक या ठिकाणी बघू शकता तुम्ही. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हे कलिंगड 10 रुपये किलो याप्रमाणे. तर आडवा माल हा 100 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. वाटाण्याची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. वाटाणा हा 50 रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो कोबीची सुद्धा आवक बघू शकता. कोबी या ठिकाणी 5 ते 7 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 5 ते 7 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. दोडक्यांची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दोडका हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये दोडका 25-30 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा चांगला माल 200 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल 100 रुपयांना सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. भोपळ्याची सुद्धा आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भोपळा हा 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता 100 रुपयांना बॅग याप्रमाणे. त्याचबरोबर काकडी सुद्धा 100 रुपयांना बॅग. मग किलो काकडीचे दर वाढले काय थोडे. काकडीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 12 ते 15 रुपये किलो याप्रमाणे काकडी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर मित्रांनो काही ठिकाणी भोपळ्यांचे दर हे आपल्याला 50 पासून ते 70 रुपयांपर्यंत सुद्धा बॅग याप्रमाणे पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये भोपळा बघू शकता. या क्वालिटीमध्ये भोपळा हा 70 रुपये किलो याप्रमाणे. तर अशा या क्वालिटीमध्ये भोपळा हा 50 रुपयांपासून सुद्धा बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो गाजराचे दर आज थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. गावरान गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. गाजराचे दर आज थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो आज मार्केटमध्ये फणस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये फणस बघू शकता 10 ते 15 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता. राजमा हा 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये राजमा 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर काळा घेवडा कसा आहे आज. काळा घेवडा नव्हता आवकच नाही. ठीक आहे.